गोष्टीचं नाव आहे डिजिटल सौभद्र. मंदार देवस्थळी हा खूप चांगला दिग्दर्शक होता. सतत तो नवीन काहीतरी करायच्या मागं असायचा. नाटकांचे प्रयोग वेगवेगळ्या पद्धतीने करणं, वेगवेगळ्या पात्रांच्या शोधात असायचा. संगीत रंगभूमीवर त्याचं प्रेम होतं, परंतु इतका वेळ चालणारे प्रयोग, इतकी मोठी गाणी आणि गाणारे नट आता कुठं मिळतात. म्हणून त्या रंगभूमीचं आता काय झालं तर काहीतरी केलं पाहिजे असं त्याच्यासारखं मनात यायचं. जेव्हा कट्यार काळजात घुसली, मंदारमाला, मानापमान अशा नाटकांचे सिनेमे तयार व्हायला लागले, तेव्हा त्याला वाटायला लागलं की ह्याचं नाटकाच्या रूपातच काहीतरी करायला पाहिजे. मग त्याचा एक मित्र होता सौरभचा. त्या शेखर सानेकडनं त्यानं त्याच्यावरती संस्करण करून 2 तासात बसू शकेल असा त्यातले डायलॉग कमी करून, गाणी कमी करून असं एक रूप तयार केलं. मग त्या प्रयोगाचे हक्क नानासाहेबांच्याकडे होते. नानासाहेबांना भेटायला गेला मंदार. तसा प्रयोग असा करणार आहे असं सांगितलं नव्या रूपामध्ये. नानासाहेब एकदम खवळलेच. अरे कसलं नवरूप सांगायला लागला. नवरूप म्हणजे तुम्ही काय श्रीकृष्णाला आता पॅन्ट चढवणार काय? अहो नानासाहेब काय बोलताय? श्रीकृष्णाला पॅन्ट कशी चढवीन मी? आहे ते सगळं चांगलं ठेवून फक्त त्याचं रूप बदलतोय मी. मग रूप बदलतं म्हणजे काय काय करणार ते त्याच्या नानासाहेबांना सांगितलं आणि 5 प्रयोग करायची परवानगी मिळवली. पण त्या 5 प्रयोग करताना नाटकाच्या आत्म्याला अजिबात धक्का लावायचा नाही अशी अट त्याच्याकडनं त्यांनी घेतली. ठीक आहे म्हटलं. मग काम करणारे चांगले नट होते. सिरियलमध्ये कृष्णाचं काम करणारं घेतला होता. बलराम होते, सुभद्रा, रुक्मिणी, नारद असे छान छान लोक होते घेतलेले. आणि मग तयाऱ्या सुरू झाल्या. तयाऱ्या म्हणजे सगळ्या ऑनलाईनच तयाऱ्या सुरू झाल्या. आणखी एके दिवशी जाहिराती झळकायला लागल्या की ऐतिहासिक संगीत रंगभूमीचे नवा प्रयोग डिजिटल सौभद्र. लोकांना काही कळेना, परंतु नटनट्यांची नावं बघितली आणि त्या प्रयोगाची तिकीटं सगळी खपून गेली ऑनलाईन ऑफलाईन. नानासाहेबांना बोलवायला गेला मंदार आणि प्रयोगाला सुरुवात झाली. सगळ्यात पहिल्यांदा ऑर्गनचे सूर त्या थिएटरभर पसरले. मंद सुगंधाचे स्प्रे सगळीकडनं फवारले गेले. फार चांगलं वाटलं लोकांना. आणि त्यानंतर प्रयोगाला प्रत्यक्ष सुरुवात झाली. नटनट्या लोकांच्या ओळखीच्याच होत्या आणि कथानकसुद्धा छान वाटत होतं आणि त्यांच्या अभिनयाला, त्यांच्या डायलॉगला लोक टाळ्या वाजवत होते. नाट्यप्रयोगामध्ये गाणी तर भरपूर चांगली चांगली गाणी. मग त्या प्रत्येक गाण्याला हे लोक वन्स मोअर द्यायला लागले. आणि हे नट तर काय गाणारे नाहीत, मग गाणे कसे ऐकू येत आहेत? समोर वाद्य वाजवणारे लोक तर दिसत होते, चांगली वाद्य दिसत होती. वेगवेगळ्या प्रवेशामध्ये सेट न लावता त्या ठिकाणी प्रत्यक्ष 3Dच्या तंत्राने राजवाडे, जंगल, रस्ते असेच दिसत होते. त्याचं पण लोकांना आश्चर्य वाटत होतं. 1 तास झाला, 1 अंक संपला. चहा कॉफीची व्यवस्था त्या तिकिटातच केलेली होती. लोकांना आणखी बरं वाटलं. परत 2रा अंक सुरू झाला आणि कथानक पुढं जायला लागलं. बरोबर 7:30ला सुरू झालेला प्रयोग 9:30ला संपत आला आणि दरवाजे उघडल्यासारखं झालं आणि बाहेरच्या बाजूला उगवतंय की काय असा प्रकाश दिसायला लागला. तेव्हा प्रिये पहा रात्रीचा समय सरुनी येतो उशक्क आला असं गाणं सुरू झालं. मोठ्या लोकांना जुन्या रंगभूमीचीच आठवण झाली आणि तोच प्रयोग आपल्या पुढं रंगतोय का असं वाटलं. शेवटी प्रयोग संपला. लोकांच्या टाळ्या मात्र संपत नव्हत्या आणि डिजिटल सौभद्रचा प्रयोग झाला.